गोव्यातल्या लोकसभा महाभारतावर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी संपत थेटे यांनी खास चर्चा केली आहे। पाहूयात या चर्चेचा संपादित भाग। पर्रीकर साहेब, गोव्यात कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते? गोव्याचं सरकार हे एकदम नालायक सरकार आहे। भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि सरकार चालतच नाही। त्यामुळे गोव्यामध्ये रेफरंडम हे दोघावर आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात मतदान होईल आणि माझ्या मते लोकल सरकारचं इनॅक्शन म्हणजे काम न करणं त्याच्यावरही सरकारच्या विरुद्ध मतदान होईल। स्थानिक मुद्दे कुठले स्थानिक मुद्द्यामध्ये एक कॅसिनो आहे, SEZ आहे, गार्बेज विषय तसाच गेले 4 वर्ष लटकतोय। हे सरकारने अनेक गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे उदाहरण मागे CRZचं उदाहरण 8,500 गरीब माणसांची घरं डिमॉलिशनची स्थिती आलेली आहे। त्यांना सरकारने काही प्रोटेक्शन द्यायला केलं नाही, पण एका 5 स्टार हॉटेलचं सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिली काहीतरी भाग तोडा म्हणून, ते प्रोटेक्ट करायला कायदा काढला। अशा प्रकारचं सरकारचं वागणं मला वाटतं। आणि युतीमध्ये, काँग्रेस युतीमध्ये प्रचंड भांडण आहे। परवा 2 दिवसाअगोदर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 मंत्री, निकी पाशाको टुरिझम मिनिस्टर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे जोखीम आलेमो अर्बन मिनिस्टर, हे काँग्रेस हाऊसमध्ये एकामेकाला फिजिकली मारायला गेले होते। गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत, पणजीत काँग्रेसची ताकद चांगली आहे, तर ओव्हरऑल तुमचं काय आहे? उत्तर गोवा म्हणजे पणजी तुम्ही जे म्हणता जुनी नाव, तिथं BJPचं सरकार आहे आणि तिकडे BJPची सीट मला वाटतं जवळजवळ 100% शुअर झालेली आहे। अजून काँग्रेस, राष्ट्रवादीला आता तिकीट दिलं आहे काँग्रेसने, अजून कॅन्डिडेट फाईल करता आलेलं नाही। दुसऱ्या जागेमध्ये नॅचरली काँग्रेसची ताकद असलेली जागा आहे, त्यामुळे तिथं भारतीय जनता पक्षाला कष्ट करावे लागतील। पण आम्ही 2 महिने आघाडी मिळवलेली आहे, 2 महिने आमचा प्रचार चालू आहे, आमचा कॅन्डिडेट फायनलाइज झाला आणि मल्टी कॉर्नर फाईट झाल्यामुळे आम्हाला वाटतं की 1999ची पुनरावृत्ती होईल। पर्रीकर साहेब, तुम्ही आत्ता भाषणामध्ये सांगितलं की काँग्रेसनं 500 कोटी रुपये मीडियाला दिले आहेत, खर्च डेलिगेशन केले, तर त्याच्याविषयी मीडियाला दिल्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, पण ते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन नाही, TRP प्रमाणे डिस्ट्रीब्युशन नाही। जी मीडिया आज काँग्रेसचा प्रचार करते, तुम्ही मीडिया बघा, चॅनल्स 7-8 चॅनल्स बघा, तुम्हाला लक्षात येईल की 2 किंवा 3 चॅनल्स हे चक्क काँग्रेसचा प्रचार करत आहेत, चक्क काँग्रेसचा। म्हणजे आज एका चॅनलने 2.5 तास राहुल गांधीची कुठल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये धुआधार प्रचार म्हणून 2.5 तास त्यांची सभा दाखवली। कंटाळवाणं, बोलता येत नाही रस्त्याला धड, आणि तिकडे 4-4.5 हजार लोक होते, जे काय TV वर दिसत होतं। ते येण्याच्या अर्धा तास अगोदर यांचे कॅमेरामॅन तिकडे लावून बसले होते आणि ते कोणतरी गाणं गात होता, ते सुद्धा दाखवत होते। आता मला सांगा, कुठल्या नॅशनल लीडरचं तुम्ही हे असं दाखवता, सोडून सोनिया आणि राहुल? मग तुम्हाला ऑटोमॅटिकली याचा अर्थ तुम्ही पार्टीचा प्रचार करता। तुम्ही काढा शोधून, तुम्हाला लक्षात येईल। आणि इलेक्शन झाल्यानंतर पाहिजे तर याच्यावर आम्ही आकडेबाजी मी देतो। महाराष्ट्रात युतीच्या बिघडलेल्या संबंधाकडे किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे मी गोव्याचा जबाबदारी असलेला नेता आहे, गोव्याचा विरोधी पक्ष नेता आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल मला काय बोलायचं नाही, पण मला जे जाणवतं त्याच्यावरनं जसं ते दाखवलं गेलं आहे तेवढं काही खास नाही। थोडेफार अडचणी होतात ना। आमच्या कोकणीत एक म्हण आहे, गोठ्यान गायीची शिंगा एकामेकाला लागतात, म्हणजे गोठ्यामध्ये बैल किंवा गायीची शिंग एकामेकाला लागतात, तशी युतीमध्ये दोन्ही युतीच्या पक्षाची शिंग एकामेकाला लागतात। पण मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा शरद पवारांनी शिंग उचलून काँग्रेसच्या पोटात आतमध्ये घातलेले आहेत, म्हणजे भोसकलेली आहे, हे स्पष्ट दिसतं। तिकडे जास्त लक्ष द्या की। बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती।